नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण तरीही महिलांना प्रश्न पडलेला असतो की परफेक्ट पद्धतीने साडी कशी नेसायची आणि तुमची साडी इतकी परफेक्ट येते, आमची का नाही येत। तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात आणि प्रत्येक वेळी साडीचं जे फॅब्रिक असतं ते सेम नसतं। त्याच्यामुळे ज्या प्रकारच्या साड्यांचं फॅब्रिक असतं त्या नुसार आपल्याला वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी वापरायच्या असतात। आता इथे आपण साडी आधी सुरुवातीला नेसायला सुरुवात करूयाच। आणि आज मी तुम्हाला साडीमध्ये जी आपली साइड फिटिंग असते ती करण्याची एक नवीन पद्धत दाखवणार आहे, जी मी आधी कधीच दाखवलेली नाही आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। आता दुसरा जो प्रश्न असतो तो म्हणजे साडीचा पदर कधी काढावा, सुरुवातीला काढावा की नंतर काढावा। तर हे तुमच्यावरती आहे। मी तुम्हाला बऱ्याचदा असं सांगते की साडीचा पदर पहिल्यांदा काढा, पण काही मैत्रिणींना काही असे प्रॉब्लेम येतात। तर ते प्रॉब्लेम जर का तुम्हालाही येत असतील तर मात्र तुम्हाला पदर साडीचा काढताना शेवटी काढायचा आहे। आता तो कसा आणि काय करायचा यासाठी मी पुढे तुम्हाला दाखवणार आहेच, त्याच्यामुळे व्हिडिओ आहे तो नक्कीच आजचा पूर्ण पहा। नवीन नवीन गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून शिकायला भेटणार आहेत। आता इथे आपण या ठिकाणी पदर हा सुरुवातीला काढून घेणार आहे। तर या ठिकाणी मी पदराची दोन्ही जी टोकं आहेत ती अशा प्रकारे एकत्र करून घेतली। आता पदर पाठीमागून जेव्हा आपण फिरून घेतो त्यावेळी काय होतं की ही जी बॉर्डर असते ती वर खाली होते। तर यासाठी काय करायचं, एक बॉर्डर आपण एका हाताने धरूनच ठेवायची। एका हाताने पदर धरून ठेवा आणि एका हाताने तुम्हाला अशी बॉर्डर धरून ठेवायची, जेणेकरून तुमची बॉर्डर वर खाली होणार नाही आणि तुमचा वेळही वाचू शकेल। आता इथे पदर आपल्याला उंचीनुसार आपल्याला घ्यायचा आहे। जर का तुम्ही जास्त उंचीच्या नसाल तर तुम्ही मात्र पदर मोठा म्हणजे आपल्या गुडघ्याच्या खालीपर्यंत तो पदर यायला पाहिजे एवढा घ्यायचा आहे। आणि जर का तुम्ही उंच असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आता या ठिकाणी मी एक सोपी ट्रिक इथे वापरत आहे, ती म्हणजे पदर काढण्याची। तर इथे मी अशा प्रकारे पदर फोल्ड करणार आहे आणि त्यानंतर पदराच्या प्लेट्स काढणार आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे आणि मला खूप जास्त ही पद्धत आवडते। तर यासाठी तुम्हाला जर का ही पद्धत वापरायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला आपला पदर खांद्यावरती पाहायचा आहे, म्हणजे घेऊन पहा तुम्ही आणि त्याच्यानंतर ठरवा की कोणती प्लीट्स कुठच्या प्रकारे आपल्याला काढायची आहे। म्हणजे जी बॉर्डरवरची पहिली प्लीट येणार आहे ती फक्त आपल्याला लक्षात ठेवायची कोणत्या साईडने आपल्याला काढायची आहे ती। हे तुमच्या लक्षात आलं ना की तुम्हाला पण ही पद्धत अगदी सोपी होऊन जाणार आहे। आता इथे बघत असाल तुम्ही पदर आपला बघा रेडी झालेलाच आहे। आता आपण हा फोल्ड केलेला आहे पदर, त्याच्यामुळे काय करायचं आहे, थोडंसं आधी पदर ना असा हलवायचा, असं झाडून घ्यायचा। कारण काय होतं की त्याच्या प्लीट्स असतात ना ते एकमेकांना अशा चिकटल्यासारखे झालेले असतात। त्यासाठी पदर असं थोडंसं हलवायचं, झाडून घ्यायचं आणि त्यानंतर पदराचं टोक आपल्या खांद्यावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला एकत्र करायच्या आणि परत एकदा पदर अशा प्रकारे झाडून घ्या, म्हणजे हलवायचाच असा। याच्यामुळे काय होईल की सगळ्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या अगदी व्यवस्थितपणे राहतील, नाही तर त्या एकमेकांना अशा चिकटून राहतात। आता इथे पदर मी खांद्यावरती टाकला आणि आता या ठिकाणी आपल्याला पदराला पिन लावायची आहे। तर पिन लावताना पहिली गोष्ट म्हणजे आता या ठिकाणी मी काय करणार आहे बघा, खांद्याच्या थोडंसं पाठीमागे ज्या ठिकाणी पदर येणार आहे तर त्या ठिकाणी मी ही पिन लावलेली आहे। बघा ही पिन मी अशा प्रकारे लावलेली आहे। आणि आता इथे मी ज्यावेळी मी पिन जी लावणार आहे दुसरी, तर ती मी एक्स पिन लावणार आहे। तर एक्स पिन लावताना काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला, मी फक्त खांद्यावरती इथे सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्याला ब्लाऊजला धरून मी ती पिन आहे ती लावू शकते। आता प्रॉब्लेम काय होतो दुसरा तो मी तुम्हाला सांगते। इथे ही जी बॉर्डरवाली प्लीट असते ती एकदम गळ्याजवळ येते, यासाठी मी तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेतच, पण आज पण मी तुम्हाला अगदी नवीन पद्धती दाखवत आहे। त्यासाठी काय करायचं आहे बघा, जी आपल्या गळ्याजवळची बॉर्डरवाली प्लीट आहे ती सोडून बाकीच्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला एकत्र अशा घ्यायच्या आहेत। पण काय करायचं आहे, या ठिकाणी फक्त ज्या दोन बॉर्डरवाल्या प्लीट आहेत त्या आपण सोडून द्यायच्या आहेत बरं का। आपल्या त्या दोन सोडून दिल्या आणि जी गळ्याजवळची जी बॉर्डरवाली प्लीट आली आहे ना त्याच प्लीटच्या, म्हणजे जी फक्त जी एकच प्लीट आहे गळ्याजवळची बॉर्डरची, तिथे काय करायचं आहे, त्याच्या दोन प्लीट छोटे छोटे काढायच्या, दोनच प्लीट्स काढायच्या, बाकी काही करायचं नाही आहे। आणि आता ह्या ज्या दोन प्लीट्स आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या पदराच्या प्लीट्स आहेत त्यांना सगळ्यांना मिळून एकत्र अशा प्रकारे युपिन लावलेली आहे। आता वरची मी बॉर्डरवाली प्लीट सोडली जेणेकरून आपला जी आपण युपिन लावलेली आहे ती दिसता कामा नये। तर बघा अगदी सोपी पद्धत आहे, इथे आपण सेफ्टी पिनचा अजिबात वापर केलेला नाही आहे, पण बघा अगदी परफेक्ट पद्धतीने आपला पदर आपला दिसणार आहे। तर बघा ही जी बॉर्डर जी आपल्या गळ्याजवळ येते ना ती अजिबात आता येणार नाही गळ्याजवळ।
आता ह्या समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण व्यवस्थित अशा करून घेऊया आणि प्रेस करून घेऊया। बघा यू पिन जी आहे ती इथे अशा प्रकारे आलेली आहे। तुम्हाला पण यू पिन ज्या ठिकाणी मी लावलेली आहे त्याच ठिकाणी तुम्हाला ही लावायची आहे। आणि आता बघत असाल तुम्ही ही बॉर्डर मी आता पाठीमागून फिरून घेते साडीची, आणि जे एकदम गळ्याजवळ आपली बॉर्डर येत होती ती बघा आता येत नाही आहे। तर ही ट्रिक अगदी सोपी आहे। तर सेफ्टी पिनचा वापर तुम्हाला करायचा नसेल तर मात्र तुम्हाला ही ट्रिक आहे ती वापरावी लागेल आणि अगदी सोपी आहे। आता बघा आपला पदर कसा दिसत आहे, तो समोर अगदी छान अशा आपल्या प्लीट्स आलेल्या आहेत बघा। तर फक्त आपल्याला ते व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत आणि आपण छोटे छोटे प्लेट्स काढतो त्याच्यामुळे ते समोरून आणखी सुंदर अशा दिसतात। आता काय करायचं, आपल्याला साइड फिटिंग करायची आहे। आज मी तुम्हाला एकदम नवीनच्या नवीन अशी ही पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला पाठीमागून बॉर्डर जी आहे ती व्यवस्थितपणे घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही अशी ना वरून म्हणजे ब्लाऊज वरून अशी बॉर्डर घेतल्यानंतर तर कसं होतं की आपल्या म्हणजे ब्लाऊजच्या आतल्या साईडने जी आपली ब्रा दिसते तीही दिसत नाही। आता बॉर्डर मी घेतलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक सेफ्टी पिन घ्यायची आहे। पण सेफ्टी पिन घेताना मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दाखवत आहे, तर त्या प्रकारचीच तुम्हाला सेफ्टी पिन इथे घ्यायची आहे। मोठ्या साईजमध्ये सेफ्टी पिन घ्यायची आहे, पण जी मी तुम्हाला स्क्रीनवरती जी जो फोटो दाखवत आहे त्याच प्रकारची मात्र तुम्हाला इथे सेफ्टी पिन वापरायची आहे। दुसरे कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी सेफ्टी पिन घ्यायची नाही आहे। आता ही सेफ्टी पिन आपल्याला आतल्या साईडने लावायची आहे, म्हणजे आपला जो परकर असणार आहे, परकर आणि जे साडीचं फॅब्रिक आपलं आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपल्या उजव्या पायावरती ही सेफ्टी पिन उभी अशी लावायची आहे आतल्या साईडने। आता तुम्हाला नीट दिसण्यासाठी मी वरच्यावरती अशी ही पिन आहे ती लावून दाखवते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की कशा प्रकारे ही पिन आपल्याला लावायची आहे ती। तर आपल्या उजव्या पायावरतीच ही पिन आपल्याला लावून घ्यायची आहे। तर इथे मी लावलेली आहे बघा, पण पिन मी तुम्हाला जी सांगितली आहे तीच वापरा। आता मला ती पिन्स पटकन सापडली नाही त्याच्यामुळे मी साधी जी आपली सेफ्टी पिन आहे ती वापरलेली आहे, पण तुम्हाला मात्र जी मी तुम्हाला दाखवलेली आहे ती सेफ्टी पिन वापरायची आहे। आता काय करायचं आहे, साईड फिटिंगसाठी जे आपण फॅब्रिक बघा आपल्या उजव्या साईडला असं घेतो, तर तेच फॅब्रिक असं आपल्याला एकत्र करायचं आहे बघा। आता हे एकत्र केलं ना की त्यानंतर थोडंसं एकच रोल तुम्ही करू शकता किंवा रोल केला नाही तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे बघा। फक्त एकत्र करा आणि बस ती जी पिन आहे सेफ्टी पिन आहे त्याच्या आतून मी बघा राईट साईडला असं खेचून घेतलेलं आहे। आता जेवढं तुम्हाला टाईट पाहिजे असेल ती बॉर्डर साडीची तेवढी तुम्हाला खेचून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी राईट साईडला जे साडीचं जे टोक गेलेलं आहे ते परत आपल्याला लेफ्ट साईडला वळवायचं आहे बघा। पिनामधूनच आपण ते जे टोक आहे ते घेतलेलं आहे। आता हे लेफ्ट साईडला वळवलं आपण आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक स्पिन लावायची आहे। जी सेफ्टी पिन आहे त्याच्यामधूनच आपल्याला ही एक स्पिन लावायची आहे बघा। ही साईड फिटिंग अजिबात तुमची हलणार नाही आणि काही तुमची साडी डॅमेज वगैरे होणार नाही, अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे आणि तुम्हाला असं काही वेगळं पण वाटत नाही। म्हणजे मी पण आता बऱ्याच वेळ साडी मी नेसून होते पण मला काहीच असं वेगळं वाटलं नाही, कारण की मी एकदम टाईटली सुद्धा ती फिटिंग केलेली नव्हती। जास्त पण टाईटली करायची नाही, नाही तर मग तुम्हाला काय वेगळं वाटू शकतं। तर अगदी सोपी अशी ही पद्धत आहे बघा। आणि आता इथे मी साडीच्या आधी निऱ्या काढून घेते आणि ज्या आपली साईड फिटिंगच्या इथे ज्या प्लीट्स पडतात त्या आपण नंतर सेट करून घ्यायच्या आहेत। पहिल्यांदा आपण आता इथे निऱ्या काढून घेऊया। आता निऱ्या तुम्ही बघाल ना तर ह्या साडीच्या अशा फुलणार आहेत बघा निऱ्या, बघा कशा किती फुललेल्या आहेत त्या तुम्ही स्क्रीनवरती बघत असालच। आता ह्या निऱ्या सेट कशा करायच्या तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्या अशाच प्रकारे आपण निऱ्या ठेवल्या तर त्या समोरून अजिबात चांगल्या दिसणार नाही आहेत। तर यासाठी काय करायचं, पहिल्यांदा आधी वरच्या ज्या निऱ्या असणार आहेत त्या आपण सेट करून घ्यायच्या आहेत। आता वरती काय झालं होतं माहिती आहे का की 2 निऱ्यांमध्ये स्पेस नव्हता, त्याच्यामुळे मी त्या 2 निऱ्यांची पण एकच अशी मोठी निरी काढून घेतलेली आहे बघा। आणि त्याच्यानंतर सगळ्या निऱ्यांमध्ये बघा अर्धा इंचाचं अंतर ठेवलं आणि त्यानंतर त्या निऱ्या मी आपल्या बेली बटनच्या इथे खोचून घेतलेल्या आहेत। आता उजव्या साईडला थोडंसं बघा फॅब्रिक उरलेलं आहे, तर एक छोटीशी प्लीट काढायची आणि बस ती खोचून घ्यायची आहे आपल्याला। आता निऱ्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत, तर मी तुम्हाला आधी पहिल्यांदा परत एकदा निऱ्या दाखवते। निऱ्या बघा किती अशा पसरलेल्या आहेत त्या, आणि आपण अशाच ठेवल्या तर त्या आणखी पसरत जाणार आहेत। यासाठी आधी सुरुवातीला आधी सगळ्या निऱ्या अशा प्रेस करत जायचं आहे। आता काय करायचं आहे, मध्येच अशी निऱ्या सगळ्या एकत्र घ्यायच्या आणि थोड्याशा फोल्ड करायच्या बघा, आणि त्यानंतर
ज्या फॉलकडच्या ज्या निऱ्या असणार आहेत आपल्या त्या अशा एक एक करून प्रेस करत जायचं आहे आणि त्यानंतर सगळ्या निऱ्या आपल्या डाव्या पायावरती घ्यायच्या आणि प्रेस करायच्या। आता खूप सारे फूल येत असतील तर तुम्ही काय करू शकता, परत एकदा त्या निऱ्या अशा एकत्र करायच्या आहेत आणि त्या सगळ्या निऱ्यांच्या मिळून असा एक रोल करत जायचा आहे। म्हणजे त्या सगळ्या निऱ्या ज्या असणार आहेत त्या अशा गुंडाळी करत जायचं आहे आणि ती जी गुंडाळी म्हणजे तो जो रोल असणार आहे तो प्रेस करायचा आहे। यामुळे बघा बऱ्याच प्रमाणात आपल्या निऱ्या ज्या पसरत होत्या त्या कमी झालेल्या आहेत। तर बघा निऱ्या आपला अगदी व्यवस्थितपणे आता दिसू लागलेल्या आहेत। आणि परत जर का तुमच्या निऱ्या अशा चालताना वगैरे पसरल्या असतील तर तुम्ही काय करू शकता, आपल्या डाव्या पायावरती सगळ्या निऱ्या एकत्र करून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या प्रेस करायच्या। बाकी काही करायचं नाही आहे। साईड प्लीट्स पण तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत। आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की साडी नेसताना तुम्ही पदर शेवटी काढला तरी काही हरकत नाही आहे। आता काय असते मी तुम्हाला सांगते, काय होतं ना की आपला पाठीमागचा जो साडीचा भाग असतो ना त्या ठिकाणी काही जणांना ना असं ते प्लीट्स येतात ना तर त्या एकदम अशा फुगीर झाल्यासारख्या दिसतात। तर यासाठी तुम्ही ना पदर शेवटी काढला तरी काही हरकत नाही। आता इथे पदराचे प्लीट्स आपल्या ऑलरेडी आहेतच। त्यानंतर काय करायचं, ह्या ज्या प्लीट्स आपल्या आलेल्या आहेत ना साईडने त्या अशा एक एक करून अशा प्रेस करत जायचं आहे पाठीमागेपर्यंत जेवढं तुम्हाला शक्य होईल त्या प्रकारे आणि प्रेस करत व्यवस्थित जायचं। आधी एक एक करून प्लीट्स प्रेस करत जा जशी मी करत आहे तशी आणि त्यानंतर सगळ्या मिळून अशा एक असा हात असा फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर पदर पाठीमागून असं तुम्हाला खांद्यावरती आपल्या घ्यायचं आहे। याच्यामुळे काय होईल की ही पाठीमागची जी बाजू असते ना ती फुगीर तुमची जास्त दिसणार नाही। ज्या ठिकाणी मी आता इथे तुम्हाला हात दाखवते ना तिथल्या प्लीट्स मी सेट करत आहे तर त्या ठिकाणीच बऱ्याच जणींना तिथे फुगीर असा साडीचा भाग होऊन जातो। तर यासाठी तुम्हाला पदर अशा प्रकारे शेवटी काढायचा आहे। म्हणजे तुम्ही पदराच्या प्लीट्स सुरुवातीलाही काढू शकता आणि त्यानंतर जरी पदर पिनअप केला तरीही तुम्ही नंतर परत एकदा तो सेटही करू शकता। आता या ठिकाणी पदराला मी एक स्पिन आहे ती लावत आहे। तर बघा आपली साडी अशा प्रकारे नेसून झालेली आहे। आणि काय करायचं आहे बघा, ज्यावेळी तुम्हाला समजा जमिनीवरती खाली बसायचं असेल तर निऱ्या एका हातामध्ये अशा धरून ठेवायच्या आणि जो पदराचा भाग आपल्या राईट साईडला असतो तो थोडासा असा वरती धरायचा आणि त्यानंतरच बसायचं आहे। याच्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे साडीमध्ये बसणार आहात आणि साडी तुमची अशी म्हणजे व्यवस्थितपणे राहणार देखील आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि असेच छान छान व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येत राहतील। तर तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।